साहेब शहानवाज शेख बोलतोय, प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापूर. बोला ना शेख, काय म्हणता? साहेब काल आपण बालाजी सरोवर येथे आले असता एमआयएम पक्षाचे काही माजी नगरसेवक व हो तसेच पदाधिकारी यांनी आपली भेट घेतली. हो त्यानंतर सोलापूर शहर परिसरातील चर्चा व त्यानंतर काही बातम्या प्रसारित झाले की रमेश कदम हे सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असून ते एमआयएम पक्षाकडून उमेदवार लढवण्याची इच्छा व्यक्त केली त्यांनी. हे सत्य आहे का सर? काय नाही, त्यांनी प्रस्ताव दिला मला ना, जी की त्यांचं असं म्हणणं आहे जी की आम्हाला तुमच्यासारखा उमेदवार पाहिजे, जी तर तुम्ही एमआयएम मधून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. जी मग ते मी केलेलं ते मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ते, ते कामाचं वगैरे म्हटले. जी मोहोळमध्ये थोडं ते मराठा आरक्षणासाठी आपण पाठिंबा दिला होता पहिला आमदार म्हणून. मी पहिला राजीनामा दिला होता तेव्हा. त्या बात जी त्या सगळ्या गोष्टी काउंट करून की साहेब याचा या सगळ्या गोष्टीचा निवडणुकीमध्ये फायदा होईल. जी आणि एमआयएमची मतं, तुम्हाला मानणारी मतं, मराठा समाजामध्ये असलेली सहानुभूती, जी या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही आमच्याकडनं लढा, असं त्यांचा प्रस्ताव आहे. जी ते म्हटलं ठीक आहे, मला 1-2 दिवसाची वेळ द्या. जी 2 दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो काय करायचं जी ते. जी कसं माझं ते सर, आपण नक्की उमेदवार सध्या म्हणून काय लढवणार आहेत तिथपर्यंत का काय? केलं. तर अजून तुम्ही काय? बोलेन ना, आमच्या काही लोकांशी बोलावं लागेल ना मला सुद्धा. जी आणि माझेही काही चांगले हितचिंतक आहेत राजकारणामध्ये, त्यांच्याशी पण बोलावं लागेल ना मला. अगदी बरोबर. त्यांच्याशी बोलून मग ठरवेन मी कसं करायचं ते. चालेल सर, चालेल. थँक्यू सर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.